खाणीतून आणलेलं सॉल्ट आहे आणि ते लोक ना लाहोर, अमृतसर असे तिकडून आलेले असतात आणि गर्दी आहे, नेहमीसारखी खूप गर्दी असते डीमार्टला. तर इथून ना एक कंपास दिसली मला इथे छान स्कूल बसची, बघू शकता किती क्यूट क्यूट आपल्या वेळेस अशा मिळायला पाहिजे होत्या. मला तर खूप हाऊस खायची. तर मी काय काय वस्तू तर हे किचन टॉवल आहे. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉग अतिपारी घेऊन. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर इथे मी हेअर वॉश केलं, इतकंच आवडलं माझं घरातलं. आणि ना इथे मेथीची भाजी केलेली आहे मस्त, आत्ताच इतकं झाली गरम गरम. मी तो ब्लॉग दाखवलेला की रॉक सॉल्टचं जे दगडातलं मीठ आहे ना रॉक सॉल्ट, तर ते कसं माझं एकदम थोडं बाकी आहे आणि आता थोडंसं फोडून ठेवलं आणि थोडं बाकी आहे. तर वैभवला दिसले ते म्हणजे रॉक सॉल्टवाले मोठे मोठे असे ट्रॅक्टर ट्रक असे भरून भरून असतात. तर मग त्यांनी फोन केला होता की घेऊन येऊ का, तर ते घेऊन आले. तर आता खाली गाडीत आहे, थोड्या वेळाने जाऊन बघते कसं मिळालेलं आहे आणि काय किलोनी मिळालं ते तुम्हाला सांगेलच. तर आता इथे मस्त फुलकी करून घेते. कियाऱ्यावरती गेली आहे तिच्या आजीकडे. मस्त ना पटापट अशी फुलके एकदम रेडी झालेली आहे. अशी फुलके मस्त गरम गरम. आता गरम गरम जेवण खाली आली होती आणि मस्त केस वाळवली, बघू शकता एकदम मस्त छान. तर ना इतकं गरम दूध आलेलं आहे. तर वैभवने ना ते मीठ आणलेलं आहे, काय म्हणतात रॉक सॉल्ट, तर ते कुठे ठेवले गाडीत बघते बरं. कुठे तर इथे बघू शकता रॉक सॉल्ट. तर ते लोक परत आलेले विकण्यासाठी. तर मग वैभवला दिसले आणि मग ते घेऊन आले. तर बघू शकता काल म्हणजे मागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवलं ते फोडलेलं तेवढं आहे. आणि हे एक वेगळं, हे जास्त लाल आहे गुलाबी, ते थोडंसं व्हाईट आहे. तर पिंक सॉल्ट, रॉक सॉल्ट, पिंक सॉल्ट दोन्ही म्हणतात. तर बघू शकता एवढं 1 किलो आहे. बघू काय भाव आहे, त्यांना विचारते मी काय भावाने आणलं. चला आता इथे आली घरात आणि बघू शकता असं आहे पिंक सॉल्ट, असं उजेड पडतो बघू शकता. पिंक पिंक आहे एकदम. तर सगळं मीठ तसंच ते पिंक पिंक ह्यावेळेस आणलं. मागच्या वेळेस आम्ही थोडं व्हाईटिश आणलेलं, बघू शकता. तर हे मीठ आहे खूप उपयोगी बेनिफिट्स असणारे मीठ आहे. ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतात. अजून डायबिटीजसाठी म्हणजे खूप गोष्टींसाठी हे मीठ खूप बेस्ट आहे. तर ते मीठ आणलेलं आहे 50 रुपये किलो प्रमाणे. तर मागच्या वेळेस मी ना 2 किलो आणलेलं मला, तर ते अजून थोडंसं आहे आणि आईंना पण आणून दिलं होतं आम्ही. तर 50 रुपयालाच मिळतं. आणि आज मॉलमध्ये डीमार्ट मध्ये किती आपण बघितलेलं 60 70 80 रुपये किलो हा प्रमाणे मिळतं बारीक केलेलं. पण ते प्रोसेस केलेलं म्हणजे बारीक केलेलं असतं मशीन मध्ये. हे डायरेक्ट रॉ सॉल्ट आहे, डायरेक्ट म्हणजे खाणीतून आणलेलं सॉल्ट आहे. आणि ते लोक ना लाहोर, अमृतसर असे तिकडून आलेले असतात आणि मोठे मोठे ट्रक ट्रॅक्टर असे घेऊन आलेले फिरतात म्हणजे तिकडे तिकडे. आणि हे कुठून आणलं होतं मी आता आज अंबड साईड कडून आणलेलं. तर म्हणजे कुठे कुठे असतात, कुठे म्हणजे आपल्याला सातपूरकडे, कुठे पंचवटी, कुठे पण दिसतात ते लोक. असं नाही की एकाच ठिकाणी नाही असं थांबत, ते फिरस्तीवर असतात. तर तेच खूप छान म्हणजे असतं वापरलेलं मीठ. आणि आता खाल्लेलंच पाहिजे. ब्लड प्रेशर वगैरे तुम्हाला सांगितलंय एकदम म्हणजे कंट्रोलमध्ये राहतं त्या मिठाने. तर मी तर वापरते कुटून वगैरे. आता मागचा ब्लॉग बघितला असेल मी, बाकीचं थोडंसं कुटून ठेवलेलं आहे. आणि असं कुटून ठेवायचं आणि त्याला पाणी सुद्धा सुटत नाही. आपण म्हणजे कशात याच्यात वापरलं ना काय म्हणतात लोणचं मध्ये वगैरे, तर लोणच्याला सुद्धा पाणी सुटणार नाही असं मीठ आहे ते. मी तर लोणच्यामध्ये तेच वापरणार. तर असं मस्त मीठ आणलेलं आहे. तर तुम्हाला दाखवलं मी. आणि मस्त यावेळेस पिंक पिंक मिळालं, जास्त असं डार्क आहे. आणि डार्क असलं तर काय हो 2 प्रकारे असं ना, व्हाईट आणि
डार्क मध्ये तर डार्क मध्ये जास्त मिनरल्स असतात आणि ते व्हाईट थोडस मागच्याच व्हाईट भेटलं होतं ना तर थोडस आणि काळं मीठ सुद्धा असं काळं पण असेल ना तिथे विकायला नव्हतं का आपण आणलेलं आहे काळं तसं वाजलेले आहेत 2:30 आणि विहान पण येईल थोड्या वेळाने आणि नंतर संध्याकाळी जायचं पण आहे डीमार्टला वगैरे तर चला बोलते नंतर तुमच्याशी तर आता आवाज आला तर पालखी आलेली आमच्या दरवाजासमोर तुम्हाला दाखवते तर दिंडी गेली आमच्या समोर तुकाराम महाराजांची म्हटलं तर तुम्हाला दाखवू यायला कसं होतं कसे डान्स करत होते टाकायचंय चला तर आता आम्ही ना डीमार्टला चाललेलो आहे आणि इथे मी रेडी झालेली बघू शकता तर चला इकडे गेल्यावर बोलतेस मी विहान येतो आम्ही चला लिस्ट करून घेतलेली आहे मी सामानाची जेवढे सामान आणायचं तेवढं घेऊन येतो आणि पिशवी घेतली टोपी घेतली इथून चहा घेतलेला आहे आणि इथून ते चहा आहे हे वेगळे आहे ना कावा आणि हे कुठे कावा होतं नाव इथे वाचलं माझं हा हे खावा का खावा खावा हे कुठं विहानसाठी ना लिटिल हर्ट्स घेते त्याला खूप आवडता 2 घेते जास्त बिस्किट पण नाही घेत हे लिटिल हर्ट्स त्याला खूप आवडतात 2 आणि बाकी ना मी लिस्ट केली होती तर लिस्टनुसार घेते आता कोलगेट साबण तेल चहा पावडर झालेला आहे चला पण असं असतं का ब्राऊन 27 रुपयाला एक ब्राऊन जाऊ मग जास्त मिळतं खडीसारखं तर 115 रुपयाला 115 एवढंच दिसला बाय वन गेट मोठे पांढरे हे लाल रंग येण्यासाठी बघा अंबारी खूप लाल होते किंमत वेगळी वेगळंच आहे ना त्याच्यावर तर खडे मसाल्यांच्या खूपच मोठ्या पुड्या होत्या म्हणून मग छोटे घेतले तोच मॅगीचा घ्या इथे सगळे ना आपले हे सॉस ठेवलेले आहेत थोडे सांबर पावडर हा एक घेऊ आणि हा इमली केचप आहे
हा याचा घेऊ किसनचा. गर्दी आहे नेहमीसारखी, खूप गर्दी असते डीमार्टला, बघू शकता. चला आता शॉपिंग करतो पटापट. मस्त आहे ना. तर इथून ना एक कंपास दिसली मला इथे छान, स्कूल बसची, बघू शकता. किती क्यूट क्यूट आपल्या वेळेस अशा मिळायला पाहिजे नव्हत्या. मला तर खूप हाऊस व्हायची वेगवेगळ्या कंपास बॉक्स घेण्यासाठी. तर किती क्यूट आहे. मी तर घेतलीच असती त्यावेळेस असती तर. किती मस्त आहे, छान आहे. तुम्हाला ओपन करून दाखवते. असं एक कप्पा आहे आणि असं आहे. किती भारी ना. आणि पत्र्याची आहे. आणि कितीला आहे? 149. मस्त आहे. हे पण इथे सूप बाऊल बघितलं. इथे सूप बाऊल आहे, खूप छान आहे, बघू शकता. इथे 69 रुपीजला आहे. माझं आवडतं शिक्षण भांड्यांचं. तर बघू शकता एवढी जड कढई आहे. कितीला आहे? 799 आहे. मस्त आहे, एकदम भारी क्वालिटी. आणि पापली तर खूपच जड आहे ना. पण ही ॲल्युमिनियमची आहे का स्टीलचं? पण हिमध्ये काय असतं मग? आणि इथे मस्त बरण्या मी घेतलेल्या, ह्या बरण्या अजून सुद्धा आहे. या सुद्धा आहे. त्याच्यात तुम्हाला अशा पाहिजे, अशा पाहिजे, बघू शकता. किती छान छान बरण्या आहेत. ह्या आहेत, अशा बरण्या आहेत मस्तपैकी. एक मिनिट, स्पून आहे. एवढं किती लागेल काय माहिती. तर इथे भारी चॉपिंग बोर्ड आणि हे सेट 90 रुपये. तर इथे पंचांचा सेट आहे 300. आणि इथे माझं आवडतं शिक्षण म्हणजे कप मग्स, किती छान छान बघू शकता. वाव. आणि हे इतकं मस्त आहे, एकदम क्लासी. आणि हे 6000 सेट, खूप भारी. आणि हे माझ्याकडे आहे असं. तर हा खूप छान आहे, ब्लॅक कलरचा. कारण माझ्याकडे असं व्हाईट आहे, त्याच्यातच आता ब्लॅक आलेलं आहे. किती छान आहे, क्लासी एकदम. हा ब्लॅक आहे. तर इथे माझं आवडतं भांड्याचं सेक्शन बघू शकता. तर काही काही नवीन आलं तुम्हाला दाखवते. तर ही ना कढई अशी नवीन आली आहे, भारी आहे. आणि हे ब्लॅक पर्ल तर खूपच चांगलं असतं. हे तसेच मी घेते कारण खूप टिकतात हे भांडे ब्लॅक पर्लचे. आणि हे तर आता नाही काही उपयोग, कारण सगळं मधलं निघून जातं. आणि मला डिशवॉशरला तर ते काहीच उपयोगाचे नाही भांडे. हे सुद्धा अशी पण हातानेच घासून घ्यावं लागतात. मला डिशवॉशरमध्ये नुसते स्टीलचे भांडे वगैरेच लागतात. आणि इथे बघू शकतो माझ्या मागे, इकडे काही गर्दी नाही, पण किराणा घ्यायला खूप गर्दी आहे. तर इथे कुकर आहे मस्त, छोटे छोटे पण कुकर आहे, छोटे छोटे. मला तर एक घ्यायचं आहे कुकर, बघेल आता छोटासा. तर इथे बघू शकता मुलांचं शिक्षण. तर इथे मी ह्या बरण्या घेतलेल्या आहेत, तुम्हाला दाखवते. या अशा बरण्या घेतलेल्या आहे अशा. मला तर बरण्या खूप आवडतात. आणि ही पण बघू शकता किती छान आहे. तर इथे ठेवलं होतं मस्त आहे.
इलेक्ट्रिक किती भारी कलर आहे, मस्त कलर आहे. अंड्यासारखाच आहे व्हाईट आणि येलो. तर इथे सगळे ऑफर्स आहे, वेडिंग ऑफर. नाही जात असेल तिकडे घेत असेल ते त्या साईडला. हे पण मेटलचं पण इतकं छान हेवी एकदम मस्त. हां हे फुलं ठेवायला फ्लावर्स वगैरे, वास आहे ना ते फ्लावर वास. आणि हे ड्रायर आहे. नंतर हे तर घ्यायचंच आहे मला, पण ते दुसरं काय मास्टर कोणतं ते मास्टर शेफ त्याचं संजीवनी. हे हेवी आहे ना पण बापरे मस्त. हे मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलं कधी. ही आयन किती छान आहे. हां ही पण आयन किती मस्त आहे बघ, बजाजची आहे. 1799 रिचार्ज बॉटल मस्त एकदम मस्त. तर इथे माझी शॉपिंग झालेली. आता बिल करतो आणि भेटलंय जे पाहिजे ते भेटलेलं आहे. लोक कुठे गेले काय माहिती, बघते मी. तर इथे सामान घेऊन झाले बघू शकता. आता बिल करू आणि काय माहिती किती वाजले, आता उशीर झाला आहे बहुतेक. आणि चहाची आठवण आली, चहा प्यायचा आहे. तर बघतो आता फ्रोझन प्रोडक्ट बघतो आहे बाई. हो काय आईस्क्रीम फ्रोझन इकडे जातात ह्या साईडला. ह्या साईडला आहे फ्रोझन. तर इथे बघू शकतो सगळे फ्रोझन आहे. आणि आता बाहेर आलो आणि अंधार पण झाला आहे. तर आज एवढी काही गर्दी नव्हती म्हणून पटकन बिल होऊन गेलं. तर चला आता घरी जातो, काम स्वयंपाक पण करावा लागेल. आणि आता थंडी पण नाही आहे, आले तर गाडी पण टाकली. बिर्याणीचाच प्लॅन आहे. आता 8:15 आणि कसं उशीर होऊन जाईल पोळ्या वगैरे चिकन भाजी करण्यासाठी. तर बोलली की मी चिकन बिर्याणीच करते आणि फ्राय पण करणार आहे. तर इथे सगळं सामान काय काय ते दाखवते मी लिस्ट प्रमाणे. ती मला जे जे लागते ते लिस्ट करून घेते आणि काय संपलंय किंवा काय लागणार आहे तेच घेऊन येते. कारण कसं भरून ठेवतो आपण आणि खराब पण होऊन जातात काही वस्तू. तर आपण कसं महिन्याला असं नाही की महिन्याचंच मी माझं कसं आहे महिन्याचंच डायरेक्ट भरून नाही ठेवत मी. आमचे कसे चक्कर होतच राहतात. कधी रिलायन्सला होतात, जे कॉलेज रोडचा रिलायन्स आहे ना तिथे, कधी सिटी सेंटरच्या रिलायन्सला, म्हणजे मध्ये मध्ये जातच असतो. तर तेव्हा मी ज्या लागणाऱ्या वस्तू त्या घेऊन येते. तर म्हणून मग मी जास्त किराणा भरूनच ठेवत नाही. तर मी काय काय वस्तू त्या आणल्या दाखवते. तर हे किचन टॉवल आहे किचन रोल साठी. तर 4चा पॅक आहे बघू शकता. तर हे किचन टॉवल कसं पटकन पुसायला, म्हणजे गॅस वगैरे तेलकट आहे ना, जेव्हा आपण फिश वगैरे तळतो ना तेव्हा पटकन पुसायला लागतं. तर हे आणलेलं आहे किचन टॉवल. कधीच मला घ्यायचे होते पण मग जमतच नव्हतं, तर हे आणलेले आहे.
त्याच्यानंतर हे एक आणलेले खूप छान वाटलं मला. काही पण पेन वगैरे किंवा गॉगल्स वगैरे ठेवायला मस्त होल्डर आहे, तर भारी वाटलं मला. फक्त 29 रुपीजला आहे, खूप मस्त आहे, छान क्वालिटी आहे. हे आणलं. नंतर हे ब्रशेस आणलेले आहे वेगवेगळे. आणि बाकी मग हा डबा आणला जे मी तुम्हाला सांगत होते ना ड्राय फ्रुट्स वगैरे ठेवण्याचा, तर असा आहे, खूप मस्त आहे बघू शकता. आणि ग्रे कलर आहे, बाकी सगळे ब्राऊन होते, 2च ग्रे होते, म्हणून मला ग्रे कलर छान जरा डिसेंट वाटतो. आणि असं ओपन मस्त करायचं. आणि बाकीच्या हे आणला ना, स्नॅक आणलेले आहे दुधात खाण्यासाठी सकाळची, म्हणजे सकाळी मग स्नॅक वगैरे ठेवायला. नंतर केचप आहे, तर असा डबा आहे बघू शकता, किती छान आहे, मस्त आहे. मी अशी 2 मोठे घेतलेले आहे पापड वगैरे ठेवण्यासाठी. तर हा एक डब्बा आहे मस्तपैकी, छान वाटलं मला. त्याच्यानंतर बाकी मग हळद संपली होती माझी, आता ह्या वर्षी हळद करावं लागेल मला. त्याच्यानंतर हे आणलेले काय म्हणते ॲल्युमिनियम फॉइल पेपर, तर ते लागतातच टिफिनला वगैरे. तर मग म्हणजे माझ्याकडे बटर पेपर पण नाही, पण हे पण लागतं मध्ये मध्ये, तर हे आणलेले आहे ॲल्युमिनियम फॉइल पेपर. विहान आणि माझे एकदम फेवरेट लिटिल हार्ट्स, मला पण इतके आवडतात ना, खूप पप्पा आणायचे माझे. तर विहानला मी आणून दाखवलं होतं एकदा, तर त्याला पण खूप आवडायला लागले. तर विहान आणि माझ्यासाठी 2 उद्या खाऊ छानपैकी. नंतर हे घेतलेली चहा पावडर, काय म्हणतात रेड लेबलचा, हा घेतलेला आहे. आणि मी केचप कोलगेट वगैरे असं आणलेलं आहे. आणि मी सेन्सोडाईन वापरते, कारण ना माझे दात वगैरे खूप म्हणजे दाढ दुखायची ना, तेव्हापासून मी सेन्सोडाईनच वापरते. तर सेन्सोडाईन आणलेलं आहे मस्तपैकी. तर बाकीचं ना मग हे आणलेले रामबाण गोळी, तर एकावर एक फ्री होतं ते. तर मी आता हे ना बेसिन जवळ टॉयलेट बाथरूममध्ये ठेवून देणार, आणि बाकीच्या कपाटात वगैरे तर इथे पण ठेवून देणार. याच्यावर आहे ना काहीतरी अँटी इन्सेक्ट झोन, तर किचन आपल्या कॅबिनेटमध्ये सुद्धा मी एक ठेवून देणार. जिथे आपले ताट वगैरे असतात ना, तर तिथे कोपऱ्याला एक ठेवून देणार. तर हे आणलेले. तर बस बाकी कोलगेट वगैरे असं एवढं सामान घेऊन आलेली मी, बघू शकता. हा, आणि लास्ट माझ्या आवडत्या मस्त बरण्या आणलेल्या आहे. तर मला खूपच म्हणजे बरण्या खूप आवडतात. ही वेगळी जरा डिझाईन आहे, तर आपण ओपन करू बघा कसं आहे, कसं ओपन करतात. तर अशी मस्त बरणी आहे. तर कितीचा पॅक आहे, 4 बरण्यांचा पॅक आहे. आणि अशी बघू शकता किती छान आहे. आणि आपण ना ही अशी पण ठेवू शकतो, अशी तिरपी अशी ठेवू शकतो, अशी नाही अशीच ठेवू शकतो. अशा म्हणून मी आणल्या, म्हणजे आपण ठेवायला खूप छान दिसतील अशा लाईनशीर. बरं आपण ठेवून बघू. तर बरणी आपण अशा तिरप्या पण मस्त ठेवू शकतो. तशा तिरप्या ठेवल्या ना खूप छान दिसतील. आता माझ्याकडे इतक्या स्पायसीच्या बरण्या झालेल्या आहेत, एक दिवस तुम्हाला दाखवेल. तर ह्या आणलेल्या आहे, आणि फक्त 99 रुपीजला आहे. तर मला खूप बेस्ट वाटल्या, तर मी ह्या घेतलेल्या आहे. बस आता एवढंच सामान आणलेलं आहे. हे आणलेलं आहे सगळं. नंतर आपला डब्बा आणला असं. तर एवढं सामान आणलेलं आहे बघू शकता. तर तेच व्हिडिओ इथे सेंड करते, कारण मला स्वयंपाक पण करायचा आहे, आणि हे पण सगळं मला नीट आवरून ठेवायचं आहे. आणि तेच कसा वाटला आजचा ब्लॉग. डीमार्टला गेली वगैरे ते दाखवलं तुम्हाला. बाकीचं मग सकाळचं दाखवलं. मस्त फुलके केले होते आज छान मी तिच्या भाईसोबत. तर तेच कसं वाटलं पूर्ण ब्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल बघायला माझा ब्लॉग आजचा. आणि डीमार्ट शॉपिंगचं पण आवडलं असेल बघायला, तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की 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 सबस्क्राईब करा. आणि तर व्हिडिओ इथे सेंड करते. तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.